नमस्कार सगळ्यांना. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा प्रमुख भाग असा आहे की आपले प्रिय बाबूजी सतीश साठे, बाबूजींपेक्षा कमी नाही येता पक्ष, यांचा अमृत महोत्सवी म्हणजे 75 वर्षाचा वाढदिवस. सतीशराव कधी झाला? 6 डिसेंबरला. आताच डिसेंबरमध्ये झालाय, ताजा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या बरोबर त्यांचे 2 चिरंजीव, एक सुनबाई आणि एक नातू. आम्हाला प्रिय असतो. कारण माहिती आहे का? मस्करीची गोष्ट आहे, घरी जाऊन सांगू नका, मार पडेल आणि तुमच्या पिढीने ऐकूया नका. नातू का प्रिय असतो? कारण आजी आजोबां आणि नातवंडांमध्ये दोस्ती असते असं म्हणतात. बरोबर आहे राजा? दे आर गुड फ्रेंड्स. का? हे बघा, का ते मी सांगणार आहे, पण घरून रोष आणू नका, कारण त्या दोघांचा कॉमन दुश्मन घरात असतो. तर त्यामुळे आज नातू आल्यामुळे बरं वाटलंय मला. तर मी विनंती करतो, विकास पाटील, थांबा, शामराव, सतीश साठेंना स्टेजवर घेऊया. मधल्या खुर्चीमध्ये स्थानपन्न होऊन दे. मंजिरीताई, तुम्ही पण स्टेजवर येऊन बसा. त्यानंतर आमचे 80+ सुभाषराव सावतळ, सुनंदाताई जोशी. माझं नाव घेण्याची वाट बघू नका. का माहितीये? मी कमी पडेल सगळ्यांचे चेहरे बघेपर्यंत. भारतीताई खानोलकर, रमेश पाटील, गोविंदराव जोशी, शेंडे, आणखी कोण आहेत? 80+. अरे सुभाषराव या ना, तुमचं नाव पहिलं घेतलं आणि पाहिलं नाही तिथून आलात तरी चालेल. आणखी मला आपल्या या भारतीताई, जागा घ्या आणि बसा. गोविंदराव बसा. रमेश पाटील, अच्छा मग थांबा, चालणार आहे ना तुम्हाला? आणखी कोण आहे ज्यांनी आपलं वय लपवलंय? असं पटकन हातवर करा. इथे नाही आलात तरी चालणार आहे. अशोकराव, अख्खा कार्यक्रम आहे फक्त काढायला. ठीक आहे. आता मी विनंती करतो, सतीश साठे यांचे चिरंजीव वैभव साठे, सुनबाई अनन्या साठे, पण रश्मी म्हणायला पाहिजे, यस, आणि नातू आदित्य साठे आणि चिरंजीव संदीप यांची भेट झालेली असते ऑनलाईन मध्ये असेल. या ना इथे या आणि मध्ये उभे राहा बॅनरच्या खाली, कारण आम्ही नेक्स्ट जनरेशनला ना उभं करतो. कान पकडून नाही. काय होतं त्यामुळे तुम्हालाही कळतं की तुम्ही या ज्येष्ठांच्या पाठीशी आहात. आता वाढदिवस आपण का साजरा करतो त्याच्यावर जाऊया. आपण खरंच सांगतो, आपल्या ग्रुपवर हा कुठेतरी अन्याय आहे, पण आपल्याला त्याच्यासाठी पर्याय नाही. आपण वर्षभरातला कोणताही वाढदिवस साजरा करत नाही. कारण असं आहे की आधीच आमच्याकडे 300-350 मेसेज येतात आणि बाकी ग्रुपवर बघितलं तर फक्त वाढदिवसाचेच मेसेज येतात. ते सुखी असतात रिप्लाय करायला.
आम्हाला पेलवणारच नाही. त्यामुळे वाढदिवस, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट, शुभ प्रभात, शुभ रात्री हे आपण टाळतोय. आपण ना शक्यतो जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये जनरल सभा घेणार आहोत. म्हणजे हे जे सगळे आपण उपयोग करतो की आपल्याला हे नियम संस्थेने घालून दिलेले आहेत, त्याचा कुणाला जात होतो, कुणाला सूचना करायचे, त्याच्यासाठी ती सभा घेणार आहे. तर आजचा विषय असा आहे, सतीशराव तुम्हाला माहिती आहे तुमच्या बाजूला 80+ का बसवले? आणखी कोण आहे? अनिता ताई, हा तुम्ही या या पटकन या. येणार तर पटकन या, वेळ काढून. तोषणीवाल, सुरेखा तोषणीवाल, धावत या, कारण एक खुर्ची आपल्याला इथे रिकामी नाही ठेवायची. प्रज्ञाताई, तुम्ही गोविंदरावांचे फोटो काढा. तर सतीशराव, याच्यात एक काय आनंद असतो की आपल्या बाजूला 80+ आहे, इकडे बसायला. याचा अर्थ एवढाच आहे की हा एक माइलस्टोन आहे. तुम्ही आता उभ्या, हा एक माइलस्टोन आहे 75 हा. त्यामुळे आपण माइलस्टोन म्हणून सेलिब्रेट करणार आहोत. आणि पुढचं 25चं माइलस्टोन तुम्हाला समोर आदर्श म्हणून देणार आहे. आता तुम्ही सगळे म्हणाल की हे वयाबद्दल नेहमी खानोलकर असं का सांगतात? खरंच सांगतो, डोंबिवलीमध्ये 102 गाडगीळ, त्याच्यानंतर डॉक्टर कुलकर्णी, भीमराव कुलकर्णी 101, त्याच्यानंतर एक आणखी होते गणपती हे नेहरू मैदानच्या इथे 108, आणि आपल्याच एका परिवर्तनच्या कार्यक्रमामध्ये 105 पूर्ण ग्रस्त येऊन गेले. त्याचा फोटो हल्ली ग्रुपवर टाकला होता. पण आदल्या वर्षी 104ला त्यांनी 10 किलोमीटरच्या मॅरेथॉन चालण्याच्या रेसमध्ये भाग घेतला. त्यामुळे नातवंडांना, मुलांना, सुनबाईंना असं वाटायला नको की हा मनुष्य काय बोलतोय. आणि माझे जेव्हा पहिला स्टे माझा होता जपानला, तेव्हा मी स्टे एअरपोर्टवरच ट्रॉली सर्व्हिसला ऑल पर्सन 100+. मे आय हेल्प यू ला बँकमध्ये 100+. सो आपण संकुचित होऊया नको. तिलासा विरंगुळा केंद्रात कोणी संकुचित होणार नाही. तर आपण आज वाढदिवस साजरा करायचा सतीशरावांना, कारण त्यांना ना पुढचं टार्गेट नाही दिलं तर त्यांना वाटेल हे काय बाबा आपल्याला फुलस्टॉप दिलाय की काय, तर नाही. तर मी काही म्हणणार आहे आणि ते सगळ्यांनी म्हणायचंय. सुहास, इकडे या, तुमच्यासाठी आम्ही थांबलो होतो, त्यामुळे तिथे बसायचं नाही, पटकन या इकडे. सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणायचंय, तुम्ही पण सगळे म्हणू शकता. अहो लाभावे लाभावे दीर्घायु, लाभावे दीर्घायु, या सतीशरावांना हॅपी बर्थडे टू यू, या सतीशरावांना हॅपी बर्थडे टू यू. सुप्रिया ताई भेट आणा हो, शामराव भेटा खाला हो, सुप्रिया ताई भेटा आणा हो, शामराव भेटा खाला हो, सुप्रिया ताई भेटा आणा हो, शामराव भेटा खाला हो, सुप्रिया ताई भेटा आणा हो, शामराव भेटा खाला हो, विकासराव शाल आणा हो, आणि सगळ्या ज्येष्ठांनी त्यांना घाला हो, विकासराव शाल आणा हो, सगळ्या ज्येष्ठांनी त्यांना घाला हो. अहो लाभावे लाभावे दीर्घायु, लाभावे लाभावे दीर्घायु, या सतीशरावांना हॅपी बर्थडे टू यू, या सतीशरावांना हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला माहिती आहे, गेले वर्षभर मला स्टेजवर यायला बंदी आहे, माहिती आहे सगळ्यांना.
त्यामुळे आज मी स्टेजचा ताबा घेतलेला आहे. आता आपण त्यांना औक्षण करण्यासाठी इकडे पाहिजे. अनघा प्रकाश जोशी या औक्षण करतील. सुप्रियाताई त्यांना मदत करतायत. सुप्रियाताई इकडे या. सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव टाळ्या वाजवायच्या. सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु मंगलम जन्मदिनम तव भवति मंगलम जन्मदिनम तव चिरंजीव गुरु पुण्यवर्धनम चिरंजीव गुरु पुण्यवर्धनम विजयी भवतु सर्वत्र सर्वदा विजयी भवतु सर्वत्र सर्वदा जगति भवतु तव सूर्यशतानम सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव. स्वातीताई अग्निहोत्री. बार बार दिन ये आए 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 तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. बार 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 दिन ये आए बार बार दिन आए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू सतीश. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे. आता ना त्यांना धनाने सजवायचं आहे. तर मी आपले शेंडे भाऊ प्रमोद शेंडे यांना विनंती करतो की त्यांना तो हार अर्पण करावा. पण प्रमोदजी परत जेव्हा त्यांच्या घरी जाल तेव्हा पुढच्या 25 वर्षाच्या 5 पॉईंट्स द्या. एवढी कंजूसी करू नका. आता एक नवीन प्रयोग आहे. मी सांगितलं ना मला स्टेज शेअर करायला देतच नाही. फर्स्ट तयार झालं की सांगा. मी सतीश रावांना विनंती केली होती पण त्यांचा मगाशी उल्लेख केला आपण बाबूजी म्हणून. आम्ही जेव्हा जेव्हा ऑर्केस्ट्रा बसवला ना आमचा एकच उद्देश असायचा आहे सगळी हिट आणि डान्सिंगचीच गाणी पाहिजे. सतीशराव म्हणायचे अहो मला तुम्ही अडचणीत टाकतात. मी सगळीच मला आवडती गाणी सांगताय गझल पासून ते गीत रामायणापासून ते बाबूजींपर्यंत. बरोबर आहे. तर मी त्याला एक 3 दिवसापूर्वी 1 तास दिला होता. त्यांनी प्रांजळपणे काल रात्री कळवलं माझी झोप उडालेली आहे 2 दिवस. हे तुम्हाला माहिती आहे का घरात? म्हणजे आम्ही बाहेर किती उपयोग करतो ते सांगतो. तर मी त्यांना रात्री एनओसी दिली की तुम्ही नाही म्हटलं तरी चालणार आहे पण ऍक्टिंग करा. पण त्यांच्या मदतीला सुहास गुर्जर ते गाणं म्हणणार आहे आणि सतीशराव पण गाणं म्हणून ऍक्टिंग करणार आहे. हॅलो. हॅलो.
मंजिरी ताईंसाठी आहे. मंजिरी ताईने अगदी माझी निगडीने काही खाऊ बनवून आणतात. तो तुम्ही आल्याच्या वेळा खाल्ल्यात का? खाल्ल्या ना? हो, तुम्ही त्यांच्या हातची काही चटणी खाल्ली आहे का? आम्ही कैरीची चटणी बघते की सगळ्यांना उकळत होतात. कारण 2 वर्षापूर्वीपासून आंबा बाजारात आणि कैरी आधी बसा तुम्ही आता उठू नका, तुम्ही बसा. आम्हाला उभं राहून त्यांनी सांगितलं. हा, चला चला सुरू करा. गर खुदा मुझसे कहे, गर खुदा मुझसे कहे, कुछ मांगे बंदे मेरे, मैं ये मांगू, मैं ये मांगू, मैं हम सफल हम राज हो, आ गया मत दा गया मत ढोलनादों की तरह जलते यार है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी, यार है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी, यार हो बंधु मेरे, यार हो बंधु से ये कम बड़ी है जिंदगी, हरी है यार मेरी ईमान मेरा, यार मेरी जिंदगी। आज दिल छेड़ो जहाँ, आज दिल छेड़ो जहाँ मेरे यार की धंधे रहा, आज दिल छेड़ो जहाँ यार की गिरवे रहा, इन दिलों में प्यार है उन पे बाहर है सदा, प्यार लेके दूर आया, प्यार लेके दूर आया, प्यार लेके सादगी, यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी, यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी। जान भी जाए अगर, जान भी जाए अगर, चारों निहार जिंदगी, जान भी जाए अगर, चारों निहार जिंदगी, अपने होते यार हो कब दिन मतलब हो नहीं, हम जहाँ हैं उस जगह, हम जहाँ हैं उस जगह झूमेंगे नाचे की खुशी, यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी, यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी।
गुलजार गुलजार नजर आता है, गुलजार नजर आता है, शंकर का माया नजर आता है, सुखना हमसे जरा हमें बता दे तू, तेरी हंसी की पत्ता है ये बता दे तू, तेरी हंसी की कीमत क्या है ये बता दे तू। कहे तो आत्मा से जान सारे ले आऊं, हम जवानों से कहने ले आऊं। ओए कुर्बान तेरा मन तेरी हंसी है आज सबसे बड़ा नजराना, तेरी हंसी है आज सबसे बड़ा नजराना। हंसते ही यार के हंसते ही मंजिल में जवानी आ गई, आ गई। यारी है उमर तेरा यार तेरी जिंदगी, यारी है उमर तेरा यार तेरी जिंदगी, यार तेरी जिंदगी, यारी है उमर तेरा तेरी जिंदगी। थैंक यू। सुरेखा तोष्णीवांनी मला सुरुवातीलाच विचारलं मी नाचू का, म्हटलं नाही नाचायचं. 2-3दा हिसके दिले, मग त्यांनी आवाजाचे हिसके दिले, राहवत नाही. पण दत्तात्रय मराठे त्यांना कोणाची परमिशन लागतच नाही, ज्योतिताईंची पण नाही लागत. कुठे ज्योतिताई हातवर करा. हा, कारण आले तेव्हा ज्योतिताई म्हणाले हो ते आधीच आले, पण ते आलेले नव्हते. पण छान मजा आली. दत्तात्रयराव मराठे आणि सुहास तुमचं खरं खूप कौतुक आहे आज. नाही चालेल, कारण ना हे दमछाक करणारं गाणं आहे आणि साठेंनी त्यांना सकाळी एनओसी दिली. साठे तुम्ही एवढं दडपण घेऊ नका, आपल्याकडे पुष्य आपण असतो. तर आता आपण महत्वाच्या विषयाकडे येऊया, आणि तो म्हणजे आपल्या नातेसंबंधींकडून आपल्याला काही तुमच्याबद्दल ऐकायचं आहे. तर मी सर्वप्रथम संदीप यांच्याकडे माहिती देतो. प्रत्येकाने बोलायचं आहे, ह्याच्यापेक्षा चांगला अवसर नेहमी नाही मिळत. साधारण मला वाटतं 6-7 वर्षांचा असेल. सकाळी रविवारी सकाळी असं उठायचो आणि त्यावेळेस बेडमध्ये बाजूला माझ्या एक छोटीशी कॅडबरी ठेवलेली आपल्या बेडमध्ये. सो दॅट यूज बी म्हणजे अशा प्रकारच्या छोटे छोटे खूप सगळ्या गमती आयुष्यात कायम येत होत्या. आमच्या घरी म्हणजे साधारण पहिल्यापासून वातावरण हकुना बटाटा असं असेल. हकुना बटाटा म्हणजे कसलीही काळजी नाही, कसलीही चिंता नाही, कसलंही टेन्शन नाही. आणि ते वातावरण बाबांनी पॉझिटिव्हली स्वतःहून विचार करून मेहनत घेऊन तयार केलं की असं मुलांना वाटू नये की आपल्यामुळे कुठल्याही प्रकारचं दडपण आहे. काही असू दे, म्हणजे कुठलीही परीक्षा असू दे, कुठल्याही किती त्यांच्या आयुष्यात किती अडचणी येत असू दे, आम्हाला नेहमी त्यांनी असं हॅपी आणि फ्री वातावरणात ठेवलं. म्हणजे नेहमीच आमचे दिवस असे जीवनात ही घडी अशीच राहू दे अशा प्रकारे असायचे. त्यांचा स्वतःचा स्वभाव असा होता की जो ते वांछील तो ते लाभो.
आणि ते नेहमीच असं फॉलो करतात, म्हणजे कायम स्वतःचं सोडून लोकांना, आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना, आपल्या असेही लोक जे ओळखीचे नाही आहेत तेवढ्या जवळचे, पण त्यांना सगळ्यांना कशी मदत करता येईल आपल्याला आणि सगळ्यांचं आयुष्य कसं चांगलं करता येईल पहिल्या वस्तू प्रयत्न घेतात. आणि थोडंसं त्यातनं शिकण्याचा प्रयत्न करतो. गाण्याचं मला असं होतं साधारण ते 50-55 क्रॉस केलेलं वयाचं पहिल्यापासून त्यांच्या फॅमिलीमध्ये गाण्याचं आहे. माझी आजी चांगलं गायची, मंदिरात जाऊन भजनं वगैरे म्हणायची, पण कधी चान्स मिळाला नाही, कधी वेळ मिळाला नाही ते रियाज करायला. 50 नंतर सुद्धा मला आठवत आहे की आम्ही गेट टुगेदरला जमलेलो आणि बाबांना सगळ्यांनी म्हणाले की गाणं म्हणा, बाबा गाणं म्हणतात, आणि त्यांचा आवाज एवढा हळू होता की कोणाला माहितीच नव्हतं की ते गाणं म्हणतात, बाकी सगळेजण गप्पा मारत होते. आणि त्याच्यापासून इथपर्यंत यायला त्यांना बरीच म्हणजे त्यांनी खूप पॉझिटिव्हली मेहनत घेतली स्वतःहून, आणि आता आम्हाला बघायला मिळतं की ते खूप छान करतात आणि आम्हाला ऐकायला मिळतं. थँकफुल फॉर इट. कधीतरी थोडंसं त्यांचे इतकं होण्याचा प्रयत्न केला की आयुष्य परफेक्ट होईल असं वाटतं. संदीप, हे साहजिक आहे आणि म्हणून मी सांगितलं की संदीप हा वैभव चिरंजीव. मला ना संदीप आणि वैभवचे मोठेपणा सांगायचं आहे. आत्ता त्यांनी सांगितलं ते संस्कार आहे, पण वैभव जेव्हा US ला जॉब मिळाला तेव्हा असा निरोप आला की मी US ला जायच्या अगोदरच ठरवलं होतं की मी US ला गेलं की परिवर्तन महिला संस्थेला डोनेशन देईल. आमचं बोलणं झालं की काय आहे, मुलं कुठेही असली ना, ती खार हिंड ते आकाशी इथे नको, मुलंही कुठेही असली, बँगलोरला असून दे किंवा US ला, तुमचं पूर्ण लक्ष, आणि तुम्ही येता तेव्हा ज्याप्रमाणे रिफ्लेक्ट होतात आपल्या ऑनलाईन कार्यक्रमामुळे, आम्ही ना, मला तरी चान्स असतो, मी लॅपटॉपच्या मार्फत प्रत्येक घरात असतो, तर ते कळतं. तर वैभवने आल्यानंतर, तिकडे गेल्यानंतर म्हणाले मी असं ठरवलं होतं, मला US ला जॉब मिळाला तर मला डोनेशन द्यायचंय. ते 20,000 देणार होते. मी बँक अकाउंट कळवलं आणि मग आम्ही शोधतो होतो, तर एक एंट्री 10ची होती आणि 15ची. तर वैभव, आम्ही कधी कोणाचा वर्गणीचा उल्लेख नाही करत, पण जेव्हा मुलं आपल्या आईबाबांच्या समोर बघून, जेव्हा संदीपचं आहे, बरं बरं चालतंय, मला म्हणून म्हटलं ना, दोघांवर संस्कार सारखे आहेत, पण याचा अर्थ मी इनडायरेक्टली काही सांगितलेलं नाही आहे. आम्हाला वयाचा दोष असेल तर तुम्ही कोण? वैभवना विनंती करतो, बोल. थँक्यू खानोलकर सर आणि विरंगुळा केंद्र, थँक्यू सो मच. आजचा हा कार्यक्रम, तुमच्या सगळ्यांची नावं आम्हाला आत्ता पहिल्यांदा जर आम्ही भेटत असो तरी तुमचा उल्लेख कायम असतो, कायम विरंगुळा केंद्रामधलं हे झालं ते झालं, गमती जमती आम्हाला पण कळत असतात. फोन कॉल्समधनं, त्यांच्या गाण्यांमधनं, त्यांची गाणी येत असतात, तुमच्या सगळ्यांची गाणी येत असतात आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर. त्यामुळे आपली भेट तशी पहिल्यापासून झालेली आहे, आता फक्त तोंड ओळख झाली आहे. सो थँक्यू सो मच ही संधी दिल्याबद्दल. बाबांबद्दल काय बोलायचं, आमची ओळख तुम्ही खूप अगदी जन्मापासून ओळखतो मी म्हणजे माझा, पण खरंच फार हा गमतीचा स्वभाव किंवा हे संदीप म्हणाला तसं अतिशय वातावरण खूप हलकं फुलकं असायचं आमच्याकडे. आणि त्यांच्या जीवनात किती खडतरपणा, त्यांचं लहानपणापासूनच, बालपणापासून आयुष्य खडतर गेलं, पण त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी हा जाणवू दिला नाही आम्हाला. ती परिस्थिती जरी गंभीर असली तरी हसत खेळत कसं त्याला समोर जायचं हे त्यांच्याकडनं आम्ही शिकलो. एक छोटीशी गंमत आठवते, टेलिफोन एक्सचेंजमध्ये कामाला होते आणि खरं तर पर्सनल लेवलला खूप आर्थिक अडचणी होत्या, बऱ्याच ओलाढाल्या चालू होत्या घरामध्ये, बरंच काही चालू होतं. पण तिकडे विरंगुळा म्हणून कोणाला तरी फोन लावायचा रँडम लोकांना
आणि स्कॅमेंची स्कॉपशीस आहेत का असं विचारायचं. असा कोणीही माणूस नाहीये, असं कोणीही वस्तू नाहीये. पण हा मिश्किलपणा ह्याच्यामुळे कदाचित एवढ्या सगळ्या अडचणींवर मात करून ते पुढे जाऊ नये. कारण मी नेहमी म्हणतो, अनुला पण नेहमी म्हणतो रामायणाला की दुसरं कोणी असता तर कदाचित वेडा झाला असता, व्यसनी गेला असता किंवा पळून गेला असता. ज्या अडचणींचा त्याने सामोरं गेला आणि त्या सगळ्यामध्ये आईची माझ्या पूर्ण त्यांना साथ होती. तर हे होपफुली संदीप म्हणाल तसं थोडंफार त्यांच्या एकटं जमलं तरी खूप आहे. थँक्यू. सुनबाई अनन्या, मला तर नाव रश्मी म्हणून सांगितलंय. आवडतं कोणतं दोनामध्ये? दोन्ही आवडतात. असं कसं असेल? रश्मी माहेरचं आहे आणि अनन्यामध्ये लग्न झाल्यावर सगळी सासरची मंडळी अनन्याच दोन्ही आवडतं. नमस्कार तुम्हा सगळ्यांना माझा. आणि आज आम्हाला तुमच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये सामावून घेतलं, बाबांचा असं विशेष वाढदिवस साजरा केला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. सर्वप्रथम बाबांबद्दल आणि आईबद्दल सांगायचं म्हणजे एकतर या घरात जिथे सुनेला जिव्हाळा आणि शब्दाला मान दिला जातो अशा घरात मला येण्याचं सौभाग्य लाभलं. त्यामुळे मी स्वतःला फार नशीबवान समजते. लहान भावंडासारखा लहान भाऊ आहे हल्ली. वैभववरती त्यांचे असलेले संस्कार, त्यामुळे घरात आमचं सुरुवात ज्या प्रकारे आम्ही केली आणि आता ज्या एका लेवलला आहोत तर त्याबद्दल या सगळ्यात त्यांची जी साथ मला लाभते किंवा आम्ही दोघं एकत्र मिळून तुमची गोष्ट निर्माण करतोय, आमचं जग उभं करतोय, त्यामध्ये सगळे यांचे लहानपणी दिलेले संस्कार मला पदोपदी दिसतात. हा आमचा मुलगा 18 वर्षाचा आहे आणि आई बाबा या दोघांबद्दल मी एकत्र हे सांगू शकते की जसं चंदन झिजून परिमळ देतं, आनंद या जीवनाचा सुगंधा परिमळावा, ते त्यांच्या आयुष्याचं सार आहे. आतापर्यंत खासातला घास काढून त्यांनी इतरांना मदत केलेली आहे आणि हे या मुलांनी बघितलेलं आहे. त्यामुळे तेही त्यांच्या परीने जे काही होऊ शकेल ते करत असतात. जवळच्या माणसांसाठी, आजूबाजूच्या माणसांसाठी. संदीप म्हणाला तसं ओळख लागायची गरज नाही त्याच्यासाठी. माणूस गरजवंत दिसला तर आईबाबांचा हात आपोआप पुढे होतो आणि हे सगळं त्यांच्या मनात या चांगुलपणात येतं. आणि मी खूप खूप नशीबवान समजते स्वतःला की असे DNA किंवा जीन्स घेऊन हे माझं बाळ या जगात आलेलं आहे. सो थँक्यू सो मच. आता आपण बाळाकडे जाऊया. आदित्य, यू हॅव एव्हरी फ्रीडम टू स्पीक. Thank you. So पहले like I was saying, sorry मतलब आज तो ज़्यादा चांगला है. स्पीकर इंग्लिश बोलता है. पण आजोबा मला जास्त वेळ I don't get to see Azuba a lot because I live in US. But his memories and his traditions carry on through me. कधीतरी प्रॅक्टिस नंतर की शाळेनंतर मी घरी येतो आणि माझं मस्तच दुखतं. सो आपण बाबाला शिकून देतो आणि तो सांगतो आदित्य, मी माझा बाबासाठी असंच केलं, मी माझा बाबा असंच केला मागताय. सो ते ट्रेडिशन कॅरी ऑन आजोबांचं. सो तसंच मी ते सेम ट्रेडिशन कॅरी ऑन करणार आणि थँक्यू आजोबा being such a great so my baba and me and my mom as well. Thank you. Happy birthday. आणखी एक गोष्ट ऍक्च्युली नमूद करते. आता ते आदित्यने सांगितलं ते जरी बरोबरचं लहान मुलाचं बोलणं वाटत असलं तरी सुद्धा त्यातला ऍक्च्युली गाभा असा की मी आईबाबांना त्यांच्या आईबाबांचं करताना बघितलेलं पूर्ण मनापासून आणि झोपून देऊ. सो कुणावरही अशी वेळ येऊ नये, पण यु नो इट्स आदर्श आहे आमच्या समोर त्यांचा. आणि त्यांच्यासारखी सेवा करणारे लोक आजूबाजूला असणं हे नशीब. एकदम छान आणि बरोबर सांगितलेलं आहे आणि तो आम्ही पण अनुभव घेतो. आता आपण सासूबाईंना बोलायला देऊया. मंजिरीताई, का टोपी घातल्यानंतर बोलता येणार नाही? नमस्कार.
वर्षाचा संकल्प वाढदिवस सोहळा विलासराव विरंगुळा केंद्रात गणपती मंदिरात साजरा होत आहे. हा आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. खरोखर मी खूप भाग्यवान आहे की मला शांत, समंजस आणि सुस्वभावी असा पती लाभला आहे. गजानन महाराजांच्या कृपेने सर्वजण आनंदात आहोत. हा इतका सुंदरसा सोहळा, कौतुक सोहळाच म्हणजे की जो आपले सर्वांचे लाडके माननीय श्री खानोलकर सर यांनी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे आणि सौ मीनाताई, सौ सुप्रियाताई, विकास भाऊ, श्याम भाऊ आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे सर्वांचे मनापासून आभार मानते. त्यांना धन्यवाद देते. माझ्याकडून एक मोठी चूक झालेली आहे. वर्षाताई उपाध्ये या जरा इकडे. वर्षाताईंना म्हणून सांगितलं ना, हात वर करा. हो, माझ्या पण काहीतरी मर्यादा आहेत ना. आणि तुम्ही 5 मिनिटं उभे राहा. येस, हो हो, तुम्ही बोलायचंच आहे. आणि मग सतीशराव बोलणार. सुनेला इथे पूर्ण फ्रीडम. Yes, of course. 2 महत्त्वाची नावं मेन्शन करते कारण आम्ही आज सगळं कुटुंब इथे आहोत. माझी छोटी जाऊबाई नीतू आणि आमचं छोटं बाळ, या संदीपचं 5 महिन्याचं बाळ आहे, अवंती. सो त्या तिथे नाही येऊ शकले कारण बाळ 5 महिन्याचं असल्यामुळे, पण आज आम्ही तिलाही मिस करतो या सगळ्या सोहळ्यामध्ये. वर्षाताई, मनापासून सॉरी. बसा. आता आपण सतीशरावांना विनंती करूया. लिहून आणले ते बरं केलं, म्हणजे ना उगाच ते बाल फुटत नाही. 2019 साली सतीशराव, एक मिनिट हा. बहिणाबाईला काही बोलायचंय ते बोलून दे. की ते माईक तुमच्याच वेळी. हॅलो, सगळ्यांना नमस्कार. मी सविता असं माझ्या पाळण्याची नाव असतं, तरी सतीश या नावाने ओळखला जाणारा माझा मोठा भाऊ. खरं तर दादा अथवा सतीश दादा असं कधीच म्हटलं नाही, कारण आमच्यातील प्रेमाचा दुवा त्याने हे वयाची अंतर कधीच कमी केलं. वर्षाताई, मी म्हटलं ना, लिहून आणलंय की बांध फुटायला नाही का, पण त्यांनी तो पण रेकॉर्ड सोडलाय. आणि ह्या भावना आहेत त्या एकदम प्रांजळ भावना आहेत. आम्ही तुम्हाला आणि बँगलोरच्या तुमच्या बंधुराजांना खूप वर्ष ओळखतो. मौन राहा. सविता असं पाळण्यातलं नाव असलं तरी सतीश या नावाने ओळखला जाणारा माझा मोठा भाऊ. खरं तर दादा अथवा सतीश दादा असं कधीच म्हटलं नाही, कारण आमच्यातील प्रेमाचा दुवा त्याने हे वयातील अंतर कधीच कमी केलं. त्याने केलेले अपार कष्ट, चिकाटी या गोष्टी नक्कीच शिकवण्यासारख्या आहेत. वयाच्या 65 वर्षानंतर जोपासलेली गाण्याची आवड खरं तर ती आधीपासूनच होती आम्हा सगळ्या भावांना. त्याला आता विरंगुळामुळे छान व्यासपीठ मिळालं. गाण्याची आवड आणि गोड गळा हे सर्व आमच्या आईकडून आलेला निसर्गाचा ठेवा आहे. आज 75व्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे की त्याला उत्तम आरोग्य लाभो आणि गाण्यात उत्तम प्रगती हो. शुभम भवतु. भावना शब्दातून व्यक्त होतात. तुम्हाला जे काही भावना निर्माण झालेली आहे ते साहजिक आहे. आणि भावंड असणारी भावंडांबरोबर असणं ही खूप ताकद आहे. आणि तुम्ही छान, म्हणजे मी ऑनलाईनवर खूप मस्करी करतो, नणंदबाई आल्या वगैरे असते. आज तुम्ही इथे राहणार का, तुम्हाला आता हे जायला देणार का इथून, का जेवून वगैरे जाणार, अशी पण मस्करी करतो. सतीशरावांना विनंती करतो. सतीश, हॅलो. 2019 साली असा एक दिवस उजाडला की मी जेथे आनंदाची, आपुलकीची, प्रेमाची देवाणघेवाण होते अशा विरंगुळा केंद्राचा सदस्य. अखंड परिश्रम
व चिकाटीने या संस्थेचे कार्य चालवणारे श्री रवींद्र खानोलकर सर, त्यांच्या या कार्याला खांद्याला खांदा देऊन साथ देणाऱ्या प्रकल्प प्रमुख मीनाताई सोनावणे, सौ सुप्रिया सावंत, विकास पाटील सर, प्रफुल्ल साने, गीतांजली ताई, सीमा घैसास ताई, तसेच संगीताची धुरा सांभाळणारे श्री शरद अग्निहोत्रे, मिरकर मॅडम, माधुरीताई यल्लापूरकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. आपल्याला तालावर नाचवणारे श्याम मिस्त्री सर व रवींद्र काळे यांना मी कसे विसरणार. प्रत्येक सभासदाला येथे त्यांचा छंद जोपासण्याची संधी मिळते व प्रगती करता येते. उदाहरणार्थ वाद्य वाजवणे, स्वरचित कविता करणे, गाणे म्हणणे वगैरे. येथे येणारा प्रत्येक सभासद मला माझ्या कुटुंबाचा सदस्य असतो. येथे स्पर्धा नाही, विकास मात्र निश्चित आहे होतो. एवढं मी माझे दोन शब्द पूर्ण. श्याम सतीशराव, तुम्ही विरंगुळाचा तुमचा अनुभव कव्हर केला. आणखी तुम्हाला काही वैयक्तिक आनंदाच्या क्षणाला पण जेव्हा आपली मंडळी येतात आपल्याबरोबर, आणि मला खूप धन्य वाटतं की दोन्ही मुलांनी आणि दोन्ही दोघांनी आपलं शेड्यूल त्याप्रमाणे ऍडजस्ट केलं. हे सोपं नाही आहे. आणि अखंड कुटुंबाला आणि पुढच्या तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. आता आपण वाढदिवसाच्या त्या टप्प्यावर आहोत की परत मग असं म्हणायचं, ओ लाभावे लाभावे दीर्घायु, ओ लाभावे दीर्घायु, सखी श्रावणा हॅपी बर्थडे टू यू, सखी श्रावणा हॅपी बर्थडे टू. विकासराव केक आणा हो, सखी पाहुण केक भरवा हो, विकासराव केक आणा हो, सखीराव केक भरवा हो. लाभावे दीर्घायु, त्या सखीश्रावांना हॅपी बर्थडे टू यू, सखीश्रावांना हॅपी बर्थडे टू यू, सखीश्रावांना हॅपी बर्थडे टू. खूप खूप आभार सगळ्यांचे. आणि आता आपण स्थानापन्न होऊया.